नमस्कार सर्वांना. आज आपण विज्ञान विषयाचं सायन्स या विषयाचं वर्ग 7चं 14 पाठ न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम विषयी बघणार. नेमकी न्यूट्रिशन म्हणजे काय? बघा, पाठाचंच नाव आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा म्हटलं तेव्हा लिव्हिंग म्हणजे सजीव, आणि सजीवाला जीवन जगण्यासाठी न्यूट्रिशनची गरज असते. म्हणजे न्यूट्रिशन हा शब्द काय आहे? आपल्याला नेहमी माहित आहे की सजीव हे अन्नावर अवलंबून असतात, अन्नाशिवाय सजीव जगू शकत नाही. तर विज्ञानाच्या भाषेत त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. न्यूट्रिशन म्हणजे आपल्या बॉडीला जे आवश्यक न्यूट्रिएंट्स असतात. आता न्यूट्रिएंट्स आपण सगळ्या वगैरे बघितले की कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. हे सगळे न्यूट्रिएंट्स जेव्हा आपल्या बॉडीला मिळतात तेव्हा आपण म्हणतो न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशनची डेफिनेशन नक्की काय आहे? बघा, इथे लिहिली, द प्रोसेस ऑफ टेकिंग फूड इन विच टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिशन. म्हणजे सजीव जे अन्न घेतात, बघा, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड, जेव्हा आपण अन्न खातो त्याच्यामधले जे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला मिळतात आणि बॉडी त्याचा यूज करून एनर्जी क्रिएट करते, त्या प्रोसेसला आपण न्यूट्रिशन असे म्हणतो. बघा, आता नीड फॉर न्यूट्रिशन, न्यूट्रिशनची गरज काय आपल्या शरीराला? आपण का बरं न्यूट्रिशन हा वारंवार शब्द वापरतो? आपल्या शरीराला गरज काय? फक्त आपल्याला ॲज ह्युमन बीइंग्स म्हणून नाही, तर सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला न्यूट्रिशनची गरज काय? बघा, इथे दिलेलं आहे नीड फॉर न्यूट्रिशन. फर्स्ट वन, टू सप्लाय एनर्जी रिक्वायर्ड फॉर डूइंग वर्क. टू सप्लाय एनर्जी रिक्वायर्ड फॉर डूइंग वर्क. वी डज वर्क एव्हरी डे. ऑल लिव्हिंग थिंग्स डज वर्क. इथे काम करत असते, लिहून दिले जात असते, एक प्रकारचे कामच आहे. तर त्यांना काम करण्यासाठी जी एनर्जी मिळते ती एनर्जी आपल्याला त्या न्यूट्रिशनमध्ये मिळते. छोटं काम असो की मोठं काम असो, हलकं काम असो की भारी काम असो, प्रत्येक काम करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते आणि ती एनर्जी आपल्याला या न्यूट्रिशन मधून मिळत असते. दुसरं आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. ऑब्वियसली इफ यू डू नॉट ईट एनीथिंग, हाऊ डू वी ग्रो? आपल्याकडे डेव्हलपमेंट कसं होणार? आपली ग्रोथ कशी होणार? म्हणून ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी न्यूट्रिशनची खूप गरज आहे. तिसरं बघा आता काय, टू रिप्लेस द डॅमेज अँड रिपेअर सेल्स अँड टिश्यूज. आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण वर्क करतो किंवा काही अपघात झाल्यानंतर आपल्यामध्ये काही जी जखम होते त्याच्यामध्ये काही सेल डॅमेज होतात. त्याच्यामुळे त्या सेल डॅमेज झालेल्या रिपेअर करण्यासाठी, टिश्यूज डॅमेज झालेल्या रिपेअर करण्यासाठी आणि आपली जी स्ट्रेंथ आहे ती परत आणण्यासाठी या न्यूट्रिशनची गरज आहे. म्हणजे म्हटलं टू रिप्लेस द डॅमेज सेल. ज्या डॅमेज सेल आहे त्याला रिपेअर करण्यासाठी, रिप्लेस करण्यासाठी आणि टिश्यूला रिपेअर करण्यासाठी न्यूट्रिशनची गरज असते. आणि शेवटचा आहे टू फाईट डिसीजेस. ऑब्वियसली जेव्हा वेगवेगळ्या बिमाऱ्या आपल्या शरीरावर आक्रमण करतात, जर आपलं न्यूट्रिशन छान असेल, आपण जर बॅलन्स डाएट घेत असतो, आपल्या न्यूट्रिशनमध्ये सगळ्या गोष्टी असतील, सगळे न्यूट्रिएंट्स असतील, तर जी काही बिमारी आपल्याला येणार आहे त्या बिमारीला, त्या डिसीजला लढण्याचं काम जे आहे आपल्या शरीराकडे, आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकार शक्ती आहे ते निर्माण करण्याचे काम जे आहे न्यूट्रिशन करत असतात. नंतर आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ न्यूट्रिशन. दोन टाइप्स न्यूट्रिशन इथे दिलेले आहेत, आपण आता बघणार आहोत. फर्स्ट इज ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. फर्स्ट इज ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे नावाचं आहे ऑटो. ऑटो म्हणजे ऑटोमॅटिक किंवा सेल्फ, आणि ट्रोफोस मीन्स याचा अर्थ होते नरिशमेंट म्हणजे न्यूट्रिएंट्स. जे सजीव स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे डेफिनेशन केलेली आहे, सम ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देअरसेल्फ. जे सजीव स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकतात, जे कोणा दुसऱ्यावर अवलंबून नसतात आणि स्वतःचं नरिशमेंट स्वतःच करतात, त्या सर्व सजीवांना आपण ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन असे म्हणतो. त्याला आपण ऑटोट्रोफोस म्हणतो. मोस्टली ग्रीन प्लांट जे असतात, जे फोटोसिंथेसिसच्या पद्धतीने आपण स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, त्यांना आपण ऑटोट्रॉफोस म्हणतो. तर ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशनचं आपण एक एक्झाम्पल प्लांट्स देऊ शकतो जे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. नंतर आहे हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ऑब्वियसली त्याच्या अपोजिट ऑटोस मीन्स ऑटो मीन्स सेल्फ आणि इथे आहे हेटेरो. हेटेरो मीन्स होते दुसऱ्यावर डिपेंडन्सी, हेटेरो मीन्स अदर. जे दुसऱ्यावर अवलंबून असतात त्याच्या मोड ऑफ न्यूट्रिशनला आपण म्हणतो हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. बघा, डेफिनेशन आहे, सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम दुसऱ्यावर अवलंबून नसतात, जसं प्लांट्स आहे, ॲनिमल्स आहे, फॉर देअर फूड, कशासाठी? अन्नासाठी. अशा प्रकारच्या मोड्स ऑफ न्यूट्रिशनला, अशा प्रकारच्या न्यूट्रिशनला आपण हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणतो. आणि जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याला आपण हेटेरोट्रॉफ्स म्हणतो. ऑटोट्रॉफ्स, हेटेरोट्रॉफ्स. इथे एक्झाम्पल आपण देऊ शकतो प्लांट्स आणि इथे एक्झाम्पल आपण देऊ शकतो ॲनिमल्स. ह्युमन बीइंग्स आल्सो डिपेंड ऑन अदर्स फॉर देअर न्यूट्रिशन. तर आपण आज न्यूट्रिशन आणि मोड ऑफ न्यूट्रिशन आणि नीड फॉर न्यूट्रिशन हे टॉपिक आज क्लिअर केले, तुम्हाला समजले असतील. पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओ सोबत येऊ. नमस्कार.